नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला। तर यामध्ये शेतकऱ्यांच्या वाट्याला काय आले ते सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील शेअर करायला विसरू नका। तर मग चला सुरुवात करूयात। सर्वात पहिली गोष्ट म्हणजेच बिहारमध्ये फूड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ते सुरू करणार आहेत। याशिवाय देशामध्ये एआयच्या अभ्यासासाठी 3 केंद्र उभारली जाणार आहेत। कृषी आरोग्य इनोव्हेशनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार आहे। वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पुढील वर्षांमध्ये 10,000 जागा वाढवल्या जाणार आहेत, तर 5 वर्षांमध्ये 75,000 जागा वाढवल्या जाणार आहेत। भारतीय भाषांमधील पुस्तकांना चालना देणार आहेत। सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 याची सुरुवात केली जाणार आहे। त्यानंतर उत्तम प्रतीच्या कापूस उत्पादनासाठी योजना सुरू करणार आहेत आणि युरिया उत्पादनामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी मदत करणार आहेत। किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाची मर्यादा ही 3 लाखांवरून 5 लाख रुपये करण्यात आल्याची देखील घोषणा अर्थमंत्र्यांनी केली। कृषी क्षेत्र आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत। डाळींसाठी 6 वर्षांपर्यंत आत्मनिर्भर योजनेची घोषणा केली गेली आहे। केंद्राच्या एजन्सी पुढील 4 वर्षांमध्ये तूर, उडीद आणि मसूर डाळ खरेदी करणार आहेत। बिहारमध्ये मखाना बोर्डची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती देखील अर्थमंत्र्यांनी दिली। त्यानंतर अर्थसंकल्पातून निर्यात वाढवण्याचे प्रयत्न देखील करणार असल्याचं अर्थमंत्री म्हणाले। राज्यासोबतच पीएम कृषी धान्य योजना लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली। या योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यांना विशेष फायदा होणार आहे। याचा फायदा देशातील 1,70,00,000 शेतकऱ्यांना होणार आहे। त्यानंतर इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे। आता 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावरती कोणताही टॅक्स देण्याची गरज नाही। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं इन्कम टॅक्समध्ये आणि बाकीच्या गोष्टींमध्ये कृषी विभागाला मोठ्या सुविधा या देण्यात आलेल्या आहेत। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।